सध्या अजित पवार हे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानावरून आता बाहेर पडतायत। आज दिवाळीच्या निमित्तानं शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजित पवार हे सुद्धा एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजनाला प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित होते। काही तास या सर्व कुटुंबियांमध्ये दिवाळीचा हा उत्साह आपल्याला दिसून आला। दिवाळीच्या निमित्तानं सर्व पवार कुटुंबीय आज प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधल्या निवासस्थानी एकत्र आलेले आहेत आणि इथून आता अजित पवार कदाचित बाहेर पडू शकतात। प्रतापराव पवार यांचा हा पुण्यातल्या बाणेर परिसरातला बंगला आहे आणि याच ठिकाणी सध्या संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत। गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी पाहता ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। थेट जाऊयात पुण्यामध्ये, आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, तर शरद पवारांचं संपूर्ण कुटुंब, शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या निवासस्थानी पुण्यातील बाणेर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिवाळी निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र फराळासाठी अर्थात दुपारच्या जेवणासाठी एकत्र आलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरुवातीला अजितदादांचा ताफा या ठिकाणी दाखल झाला। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्राताई हे सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर गाड्यांचा ताफा बघितला तर रोहित पवार, त्याचबरोबर पार्थ पवार, जय पवार हे सगळे याच बंगल्यामध्ये एकत्र बसून दिवाळीच्या निमित्ताने जे दुपारचं जेवण एकत्र करतायत। त्यामुळं साहजिकच वेगवेगळे या ठिकाणी चर्चांना उधाण आलेलं आहे। ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जे पवार कुटुंबीय आहे ते एकत्र दिवाळी कशी साजरी करतील, एकत्र येतील का, असे प्रश्नचिन्ह होते, वेगवेगळे तर्क लावले जात होते। मात्र आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी ते प्रतापराव पवारांच्या घरी एकत्र आलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते करतायत। जर आता आपण बघितलं तर अजितदादांची जी आई आहे ते आत्ताच या बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत। स्वतः सुनेत्रा वहिनी या ठिकाणी गाडीमध्ये त्यांना बसवण्यासाठी आलेले होत्या आणि त्यांना गाडीमध्ये बसून ते अजितदादांची आई इथून परत एकदा रवाना झालेली आहे। परंतु जे सुनेत्राताई आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा प्रतापराव पवार यांच्या बंगल्यात आतमध्ये गेलेले आहेत। आतमध्ये अजून देखील कुटुंब आहे। मात्र काही वेळापूर्वी अजितदादांचा ताफा देखील इथून बाहेर पडलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा विमानतळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आता ही प्राथमिक माहिती मिळतेय, अजितदादा दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत अशी देखील माहिती आहे। मात्र काही वेळापूर्वी अजितदादा या प्रतापराव पवारांच्या बंगल्याला जिथं एकत्र सगळे पवार कुटुंबीय दिवाळी निमित्ताने आलेले होतं, आता अजितदादा काही वेळापूर्वी बाहेर पडलेले आहेत आणि अजितदादांच्या पाठोपाठ त्यांच्या आई हे देखील आता या बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत। सौरभ, मिकी, जसं तुम्ही सांगितलं की अजित पवार हे कदाचित दिल्लीला सुद्धा जाऊ शकतात, त्या भेटी संदर्भामध्ये काही माहिती आहे का? जर अमोल आपण जर हे बघितलं तर आपण सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय की म्हणा अजित पवार गटाचे जे इतर नेते आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। परंतु आता जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेणार आहेत अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळेच अजितदादा या प्रतापराव पवारांच्या बंगल्यातून लवकर बाहेर पडलेले आहेत। त्यांचा ताफा एअरपोर्टच्या दिशेने निघालेला आहे। अजितदादा दिल्लीत पोहोचतील, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत आणि इतर काही आणखी नेते असण्याची शक्यता आहे। ते थेट अमित शहांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जाणार आहे। काही गोष्टींवर त्यांची त्या ठिकाणी चर्चा होणार आहे। कारण जर आपण बघितलं तर गेले काही दिवस सातत्याने अजितदादा हे आजारी होते, ते बाहेर पडत नव्हते, परंतु आता ते दिवाळी निमित्ताने प्रतापराव पवारांच्या घरी आलेले आहेत आणि त्यानंतर तातडीने ते बाहेर पडलेले आहेत। अर्थात ते विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर दिल्लीत त्यांची अमित शहा सोबत बैठक आहे, त्यांची भेट घेणार आहेत अशी देखील प्राथमिक माहिती मिळते। परंतु आता जर आपण या बंगल्याचे आजचे व्हिज्युअल्स बघितले किंवा हे दृश्य बघितले तर त्यांच्या कुटुंबातील इतर जे शरद पवारांच्या बहिणी आहेत किंबहुना अजितदादांच्या बहिणी आहेत, समोर आपण बघू शकतो दृश्यांमध्ये ते एक गाडीतून बाहेर पडतात। जवळपास 1.5 ते 2 तास संपूर्ण कुटुंब या बाणेर येथील जो बंगला आहे प्रतापराव पवारांचा या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि अशा पद्धतीने ते एकत्र इथं दिवाळी साजरी करतायत आणि आपण बघतोय एक एक करून हे पवारांच्या बंगल्यातून इथून
बाहेर पडतायत. आपण आणखीन काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळच जर आपण प्रयत्न केला तर संपूर्ण कुटुंब इथं आपण बघू शकतो. हळूहळू जे संपूर्ण कुटुंब आहेत एक एक करून गाडीतून बाहेर पडतायत आणि त्यांच्या बहिणी इथं शरद पवार असतील, अजित पवार असतील, इतर त्यांचे जे भाऊ आहेत ते देखील आहेत आणि हळूहळू आता एक एक गाडीतून ते इथं बाहेर पडतायत. जेवणानिमित्ताने प्रतापराव पवारांच्या घरी हे सगळं पवार कुटुंबीय एकत्र आलेलं होतं आणि आता आपण बघतोय की सगळेजण पवार मध्ये आणि ते बाहेर पडतायत. बाहेर जवळ जाता येत नाहीये, परंतु जर आपण बघितलं तर समोर दृश्यांमध्ये आपण दिसतंय की शरद पवारांच्या बहीण समोर आहेत, किंबहुना इतर जे त्यांचे नातेवाईक आहेत खूप जवळचे. दरवर्षी दिवाळी निमित्ताने ज्या पद्धतीने शरद निश्चितच संपूर्ण कुटुंब त्यांचं आज प्रतापराव पवार यांच्या घरी जमलेलं होतं. मिकी, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अचानक दिल्लीला गेलेले आहेत. ही पूर्वनियोजित भेट होती की आज काही राजकीय घडामोडी घडलेल्या असू शकतात, त्या निमित्तानं अचानक भेट घेण्यासाठी ते दिल्लीला गेलेले आहेत? काय नेमकी चर्चा आहे? अमोल, जर आपण बघितलं तर अजित पवार गेले काही दिवस आजारी होते, ते घरातून बाहेर पडत नव्हते. मात्र आज ते या ठिकाणी प्रतापराव पवारांच्या घरी दिवाळी निमित्ताने जेवणासाठी आले, फराळासाठी आले आणि त्यानंतर ते लवकरच या बंगल्यातून बाहेर पडले. अर्थात माहिती मिळाली की ते एअरपोर्टच्या दिशेने चाललेले आहेत आणि त्यासाठीच त्यांच्या काही नेत्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर अशी माहिती मिळाली आहे की ते थेट अमित शहाच्या भेटीला दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील त्या ठिकाणी असणार आहेत, इतर नेते देखील असू शकतात. नेमकी ही भेट अचानक एवढी तातडीने का बोलवण्यात आली? इतर काही मुद्दे आहेत का? मराठा आरक्षणाला घेऊन देखील अजित पवार अमित शहा बरोबर चर्चा करू शकतात, किंबहुना इतर काही घडामोडी आहेत का? हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण अचानक म्हणजे आतापर्यंत कुणालाही माहित नव्हतं ही अजित पवार हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. मात्र आताच एबीपी माझाच्या सूत्रांकडून जे माहिती मिळालेली आहे मिकी, तुला थोडंसं थांबवतो. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. निलेश, अजित पवार हे अचानक तातडीनं आज दिल्लीकडे रवाना झालेले आहेत, काय माहिती आहे? अमोल, अमित शहाच्या भेटीला काय चर्चा? अजित, शरद काय चर्चा झाली बरं? नाही, गप्पा गोष्टी रे. काय असतं, विनोद करायचा, जोक मारायचा, एकमेकांच्या चेष्टा करायचा. तुमची तब्येत बरी आहे का हो, आता? माझी बरी आहे. दादा पण बरे आहेत, चांगले. डेंग्यूची फार चर्चा होती. नाही, डेंगू झाला होता त्याला. झालेत का? नाही, आता ठीक आहे. बारामतीत एकत्र येणार आहे का परत आपण? आता नाही, मी येणार नाही. मी चालले कोल्हापूरला. बरं, थँक्यू. सरोजताई, अजित या शरद पवारांच्या बहीण होत्या, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतमध्ये कसं वाटलं? खूप दिवसानंतर तुम्ही भेटला असेल, एकत्र पवार कुटुंब आलं. आम्हाला खूप आनंद आणि इतकी मुली आमच्या चुना सगळे भावंड आम्ही इतके एक आहे, म्हणजे खूप अशी फॅमिली. दरवर्षी बारामतीत असतं, परंतु आज पुण्यात म्हणजे इथं प्रतापराव वाढदिवस आहे, प्रतापचा वाढदिवस आहे. वाढदिवस आहे. हा. कसं साजरा केला? एकत्र सगळे. दादांची तब्येत बरी होती सगळ्यांची? सगळ्यांची दादा होता सगळ्यांना. दादा थोडस लवकर निघून गेले. कुठे गेले दादा? बरं, मला नाही माहिती, ते बरं नसेल त्याला. म्हणजे ज्या पद्धतीने पवार म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच्यानंतर पहिल्यांदाच एकत्र आलेत असे, म्हणजे एकत्र कुटुंब. सोडून बोला. राजकारण काय काय गप्पा झाल्या दादांमध्ये आणि साहेबांमध्ये? साहेबांमध्ये चाललं होतं गप्पा. आता आम्ही तिथं बसलो नाही. आम्ही बहिणी भाच्या, आमच्या भावाच्या मुली सगळे एकत्र. आता आम्ही आजी पणजी झालोय. त्याच्यात आमची मुलं आली, आमच्या मुलांची मुलं आली, त्यांच्या मुलांची मुलं आली, म्हणजे 4 फॅमिली एकत्र. अजितदादा आणि ते पण एकत्र होते. होता ना, बहिणी पण होत्या, अजित होता, पार्थ दादा आहेत, पार्थ आणि जय, रोहित दादा. रोहित पण आहे, तो काही यात्राला जातोय ना. दादांची तब्येत बरी? हो, चांगली एकदम. काय म्हणाले पवार तर आम्ही बहीण भाऊ बोलतो. आता ते काय म्हणाले, राजकारण नाही बोलत. भेट काय दिली भावानं बहिणीला? भेट मला बहिणीला दिली, छान भेट दिली. ती नाही सांगायची. पण काय म्हटलंय, काय नेमकं भाऊ काय म्हणले तुम्हाला? कसं चाललंय, बरं आहे का? मी म्हटलं मला ऐकू येत नाही, जरा कमी येतं. तो म्हटलं तुला मशीन घेऊन देईन. हा, अरे जरा काहीतरी कार्यक्रम असेल ना. चला, किती प्रश्न विचारला. पवार कुटुंबीय
जी आहे तर कुठलाही राजकीय गप्पा झाल्या नाही असं या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे. आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि दिवाळीचं निमित्त सुद्धा आहे. असा दुहेरी कार्यक्रम असल्यानं सर्व कुटुंबीय एकत्र आलेले होते. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा या निमित्तानं या बंगल्यामध्ये उपस्थित होते. पुन्हा एकदा जाऊयात निलेशकडे. निलेश, सध्या अजित पवार दिल्लीकडे रवाना झाल्याचं कळतंय. काय नेमकी माहिती आहे या संदर्भात? खरं तर आजच्या या दिवसाचं महत्व जर पाहिलं तर आज सकाळी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्यानंतर दुपारी अजितदादा असतील, यासोबत शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सर्व मंडळी एकत्र होती आणि त्यानंतर तातडीनं अजित पवार हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र सध्याची राज्याची जर परिस्थिती पाहिली तर मागच्या काही दिवसांपासून डेंग्यूमुळे अजित पवार आजारी असले तरी राज्यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण हा सर्व जे मुद्दे आहेत ते प्रामुख्यानं ऐरणीवर आहेत. अशा वेळी अजित पवार मात्र आजारपणामुळे घरी होते आणि एकंदरीत राज्यातली जी परिस्थिती आहे त्यानुसार कुठेतरी आगामी काळामध्ये कायदा सुव्यवस्था असेल किंवा मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. यासोबतच नुकतीच राष्ट्रवादीची निवडणूक आयोगामध्ये देखील सुनावणी सुरू आहे. कालच या संदर्भामध्ये कागदपत्रांच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगात अजित पवार गटाच्या त्रुटी काढण्यात आल्या होत्या. शरद पवार गटानं तसे दावे केले होते. त्यामुळे या सगळ्या घडामोडींची पार्श्वभूमीवर आजच्या ह्या भेटीला असेल. आज अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील असणार आहेत. ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळं सदीची भेट असली तरी राजकीय चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळतील आणि प्रामुख्यानं जे मुद्दे आहेत, मग आरक्षणाचा मुद्दा असेल, पक्षाच्या सुनावणीचा मुद्दा असेल, या संदर्भातली चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. निलेश, आज वळसे पाटील हे शरद पवार त्यांच्या निवासस्थानी सुद्धा भेटलेले होते. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची एक कौटुंबिक भेट म्हणूयात आपण, आणि तिथे अर्थातच काहीतरी राजकीय चर्चा सुद्धा झालेली असेलच. आणि त्यानंतर अचानक दिल्लीला जाणं काही मोठी राजकीय घडामोड असू शकते का? खरं तर सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजामध्ये सध्या अस्वस्थता प्रचंड प्रमाणात आहेत. अजूनही स्पष्टता येताना पाहायला मिळत नाहीये. प्रामुख्याने ओबीसी समाजाची मागणी होती की मराठा समाजातून आरक्षण द्या. मराठा समाजाची मागणी होती की ओबीसीतून आरक्षण द्या. तर ओबीसींची कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये अशा पद्धतीची मागणी आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता. बीडची परिस्थिती जर आपण तर पाहिली राज्यातले सध्याचे आरक्षणाचे प्रश्न आणि त्या संदर्भामध्ये ही भेट होईल असं कळतंय. आपण पुन्हा एकदा जाऊयात थेट पुण्यामध्ये. प्रतापराव पवार यांच्या बंगल्याच्या बाहेर आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, अजित पवार तर गेलेले आहेत, काही कुटुंबीय सुद्धा बाहेर पडत आहेत. सध्या बंगल्यामध्ये नेमकं कोण कोण आहे? अमोल, जर आपण आत्ता बघितलं तर पुण्यातील बाणेर परिसरातील प्रतापराव पवारांचं हे बंगलं आहे. अजून देखील गाड्यांचा मोठा ताफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कोल्हापूरवरून देखील शरद पवारांचे जे बहिणी आहेत ते आत्ता बाहेर पडलेले आहेत. त्यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. तर दिवाळी निमित्ताने आणि प्रतापराव पवार यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र प्रतापराव पवार यांच्या बंगल्यात आलेलो आहोत. शरद पवारांनी त्यांच्या बहिणींची तब्येतीची देखील या ठिकाणी विचारणा केलेली आहे. ज्या आधारे आपण बघतोय की हा संपूर्ण ताफा आहे, त्याच्या अर्थात शरद पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर सुप्रिया सुळेंची आई अजित पवारांची आत्ताच आई इथून बाहेर पडलेली आहेत. सुनेत्रा वहिनी असतील, इतर त्यांचे कुटुंबातील सगळे सदस्य याच बंगल्यामध्ये अजून सुद्धा एकत्र बसून गप्पा या ठिकाणी त्यांच्या रंगलेल्या आहेत. जसं शरद पवारांचे जे बहिणी आहेत कोल्हापूरवरून इथं आलेले होते, त्यांना कामानिमित्ताने जरा लवकर जायचं होतं म्हणून ते आता बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत. मात्र जर आपण पुढे येऊन बघितलं तर शरद पवारांची गाडी अजून देखील इथंच आहे. जी काळी रंगाची आपण गाडी बघतोय ती शरद पवारांची आहे. ती शरद पवार अजून देखील प्रतापराव पवार यांच्या बंगल्यातच दिवाळीच्या फराळानिमित्ताने अर्थात दुपारच्या जेवणानिमित्ताने या ठिकाणी आलेले होते. हा संपूर्ण त्यांचा स्टाफ आहे. जर बघितलं तर सगळ्यांना बाहेर थांबण्यात सांगितलं आलेलं आहे, कारण की संपूर्ण कुटुंबाला एक क्वालिटी टाईम अर्थात एकत्र कुटुंबासोबत गप्पा मारायच्या आहेत, यासाठी या सगळ्यांना बाहेर थांबवण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर अजून सुद्धा सुप्रिया सुळे, त्याच पुढं शरद पवार असतील किंबहुना सुनेत्रा वहिनी असतील, इतर जे गाड्या आपण बघतायत पवार कुटुंबातील जे काही सदस्य आहेत किंबहुना जवळचे पवार कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण हे तर बघू शकतो.
तर हे सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण एकत्र इथं दिवाळी साजरा करताना दिसत आहेत. आणि आत्ता काही वेळापूर्वीच पवारांच्या बहीण जे कोल्हापूरला रवाना झालेले आहेत त्यांनी सांगितलं की रोहित पवार यात्रा निमित्ताने इथं येऊ शकलेले नाहीत, किंबहुना पार्थ पवार देखील आलेले नाहीत, मात्र इतर कुटुंबाचे सगळे सदस्य आहेत. अजितदादांना काही काम होतं म्हणून ते बाहेर पडलेले आहेत आणि ते दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. जसं त्यांनी म्हणजे आपल्याला माहिती मिळालेली बरोबर. आहे की दिल्लीला अजित पवार अमित शहाची त्या ठिकाणी भेट घेणार आहेत. अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल देखील असणार आहेत. ही बरोबर. भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे. राज्यातल्या जे महत्त्वाच्या घडामोडी घडतात, राज्यातल्या नेमक्या महत्वाच्या घडामोडींसंदर्भामध्ये ही महत्वाची भेट आहे आणि आज अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला रवाना झालेले आहे. संध्याकाळी अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे. मिकी, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.